आता आपण ब्रह्मवाडी गावात आलो. आता हे जे आहे त्यांना घरकुलच मिळालं नाही. त्यांचं मत आहे की आम्हाला शासनाने कुठला लाभ दिला नाही. तुम्ही या गावचे आहेत ना, रहिवासी? काय नाव आहे तुमचं? अशोकराव किसनराव गडदे. आणि त्याचं नाव काय? अवधूतराव दामाजी मस्के. अवधूतराव मस्के. बरं, हे तुमच्या गावात किती वर्षापासून आहे? हे असतील तरी 40 वर्ष. 50 जोरात बोला. 40 वर्ष झाले. 40 45 50 वर्षाच्या आसपास झाले. बरं, हे मतदान करतात का आपल्या गावात? मतदान आहे का? हो. बरं, हे आता घरच नाही राहिलं, हे सगळं पडलं, आत वल फुटलेली आहे घरात. हे मुलगा नाही म्हणतात, खरं काय? मुलगा नाही, एकच मुलगी. मुलीचं काय लग्न झालं? ते म्हणतात लग्न झालं. बरं, शासनाने याला घरकुलच दिलं नाही म्हणतात, हे खरं आहे का? 100% खरं. जोरात बोला हो. खरं आहे. खरं आहे ना? याला घरकुल मिळालं नाही ना आतापर्यंत? नाही ना. बरं, हे म्हणतात आम्ही अपंग आहे, लंगडे. हो. हा, मुलगा नाही म्हणतात. नाही मुलगा. तुम्ही या गावचेच आहेत ना? मी त्याचा पुतण्याच आहे. पुतणे आहे का? बरं. आपलं काय नाव आहे? गणेश लिंबाराव गडदे. आपण इथले हे आहेत, मेंबर आहेत. हो. ग्रामपंचायतच्या कमिटीमध्ये. हो. बरं, हे जे आता अवधूतराव मस्के हे 50-45 वर्षापासून तुमच्या गावात राहतात, ते हेला आतापर्यंत शासनानं कुठलाच लाभ दिला नाही असं मत आहे त्यांचं. आणि ते म्हणतात बा मी अपंग आहे, ते चालता येत नाही, कानानं ऐकू येत नाही, डोळ्यानं दिसत नाही व्यवस्थित. तर यांनी आतापर्यंत घरकुल बरेच वेळा मागितलं असं म्हणणं आहे, पण शासनाने त्यांना दिलं नाही. तर आपण काय सांगू शकता? ग्रामपंचायतचे सदस्य आहात आपण. नाही भेटलं नाही साहेब त्याला अजून. त्याच्यात कसं आमच्या इथं तुम्हाला सांगतो 270 लोकांची यादी आहे. 270 त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे. आता एक 30-35 घरकुल आला आमच्या गावात, तर त्याच्यामध्ये आता एक सिरियल नंबर घरकुली आले. नाही, आतापर्यंत यांना घरकुल मिळालं नाही. आता त्यांचं मत असं आहे बुवा यादीत नाव हमेशाच यायलं, पण घरकुल कोणी आतापर्यंत मिळालं नाही. आतापर्यंत त्यांना लाभ मिळाला नाही. त्यांनी तिथं कागदपत्र दिले का? कागदपत्र त्याचं नावच आहे ना त्या पीएम मध्ये, नावच आहे. बरं साहेब, हे जे आता हे म्हणतात आम्ही धरणग्रस्त आहेत, ते अवधूतराव, तर काय म्हणणं आहे या गावात तुमच्या आले तेव्हा? धरणग्रस्त आहेत. बुधवार व पेनगंगा प्रकल्पग्रस्त इसापूर या धरणातले हे रहिवासी आहेत. हे 1982 पासून इथं राहतात. बरं, तेव्हापासून यायला कोणतीही योजना नाही, घरकुल नाही, कोणत्या शासनाची पगार नाही, काही नाही. अनेक आमच्या गावात असं आहे, आमच्या इथले कोणीही सरपंच जर झाला तर एका घरात 2 घरकुल देतात, बापाला देतात, लेकाला देतात, पण या गरीबाकडे कोणी पाहत या गरीबाला या गरीबाला कोणी द्यायला तयार नाही. याला कोणती पगार नाही, याला मुलगा नाही, याला एक मुलगी आहे, मुलीचं लग्न झालं. याची परिस्थिती अशी आहे की आज असं मला तर वाटते बाबा हिंगोली जिल्ह्यात असं कुटुंब नाही, त्याच्या घराची परिस्थिती, शेती वगैरे काहीच नाही, भूमी नाही. बरं, त्याला चालता येत नाही, काम चालता येत नाही, हा अपंग आहे. बरं, मग आता याचा निदर विरो आहे समजा, आता ते कसे बी असं तसं पोटभर नाही द्यायचं. बरं, शासनाची कुठली यायला पगार चालू आहे? आतापर्यंत कुठली पगार नाही का, कोणती योजना नाही, काय नाही. कालच्या बाईला फक्त लाडकी बहीणचे पैसे भेटले, तेवढी योजना मिळाली. बाकी त्याला आतापर्यंत कोणतीही योजना मिळालेली नाही. घरकुल मिळालंच नाही. घरकुल तर अजिबात नाही. यांना गावातल्या गावकऱ्यांचंही असं मत आहे की यांना आतापर्यंत घरकुलच मिळालं नाही, घरकुल मिळालं नाही, कुठली योजना मिळाली नाही, कुठला त्यांना पगार शासनाची चालू नाही, शेती नाही. त्याच्यानंतर त्यांना ऐकू येत नाही, पाय मोडका. या गावात 50 वर्षापासून मतदान करतात, पण या गावामध्ये त्यांना कुठली सुविधा मिळाली नाही आणि शासनाने वारंवार त्यांच्यावर दुर्लक्ष केलं असं गावकऱ्यांचं मत आहे. आणि त्यांना लवकरात लवकर शासनानं लाभ द्यावा ही गावकऱ्यांची विनंती शासनाला आहे, असंच म्हणणं आहे ना आपलं? हो, आपलं म्हणणं असंच आहे की बा याला शासनानं काहीतरी याला सहाय्य करायला पाहिजे, याला घरकुल द्यायला पाहिजे, पगार द्यायला पाहिजे. कारण हा पक्का निर्धार असून याला पगार नाही, हे मोठा शासनाचं चूक आहे. तर ते म्हणतात की बा मला जर शासनानं मदत नाही केली तर मी आत्महत्या करेन. बरोबर आहे, आत्महत्या करणारच ना. मग त्याला दुसरा काय पर्याय आहे? काय करणार देऊ? त्याला काहीच करता येत नाही. एक तर लिहिता वाचता येत नाही, हा सुशिक्षित आहे. आता हा वयस्कार आहे, 65-60 वर्षाचा माणूस आहे. काय करणार? त्याला आत्महत्याशिवाय काय पर्याय आहे? तो करणारच ना आत्महत्या. आत्महत्या करणार. आपण या गावचे मेंबर आहेत ग्रामपंचायत, तर आपलं मत काय आहे या माणसाविषयी? आपलं मत नाही साहेब, यायला घरकुल भेटावं. असे बरेच लोक आहेत गावात की त्याला यांच्यासाठी ज्यांना मुलगा नाही भेटायच पाहिजे. ते अपंग आहेत, मुलगा नाही, एक मुलीचं लग्न झालं, त्याला 50 वर्षापासून या गावात आलं तर काहीच लाभ मिळाला नाही. आपलं काय मत आहे? काहीच नाही लाभ, काहीच नाही लाभ, काहीच लाभ मिळाला.
इकडे या जरा, आपण कॅमेरा फिरवा. काहीच लाभ मिळाला नाही. अवधूत मस्के आपल्या गावात राहतात. हो, अवधूत मस्के आपल्या गावात. हा, जे अपंग आहेत म्हणतात, हो, त्यांना आतापर्यंत शासनानं घरकुल दिलं नाही. किती वर्षापासून पाहता मावशी तुम्ही येईल? बरेच दिवसाचे हा? बरेच दिवसापासून आहे. बरेच दिवस झाले तुमच्या गावात राहतात. बरं, हे तुमच्या घरासमोर राहतात. हो, आमच्या घरात अरे. आमचं घर तिकडे हो, पण तुम्ही रोज पाहता. रोज पाहतो. हे जे चिखला मातीचं घर आहे किती वर्षापासून आहे? पहिलं आहे तसंच आहे 50 वर्षापासून. 50 वर्षापासून. हं. बरं, याला मुलगा आहे का? नाही, मग काय ते मुलगा? मुलगी आहे. लग्न झालं का? लग्न झालं. बरं, ते म्हणतात मी अपंग आहे. हो, अपंग आहे. बरं, बरं. बहिरे येतं अपंग आहे. बहिरे अपंग आहे. हं. गावकऱ्यांनी या माणसाची अशी दशा आहे की सगळ्यांच्या तोंडातून एकच म्हणणं येते की बा या गरीबाला शासनाने मदत करावी, नाहीतर त्याला सेनगाव तालुक्यातील ब्रह्मवाडी गावामध्ये गरीब कुटुंब राहत असून त्याला आतापर्यंत शासनाचा कुठलाच लाभ मिळाला नाही. या कुटुंबामध्ये दोघेच नवरा बायको आहेत. त्यांना मुलगा नाही व गावामध्ये राहायला घर नाही, शेतीही नाही व हात पायाने अपंग असून कानाने बहिरा आहे. गेल्या 50 वर्षापासून ब्रह्मवाडी गावामध्ये रहिवासाला असून घरकुलासाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला, तरीही त्यांना अद्याप घरकुल मिळाले नाही व शासनाच्या योजनेतील निराधारची पगारही आतापर्यंत मिळाली नाही. मग दोघा नवरा बायकोने म्हातारपणाच्या वयात कसे जगायचे हा प्रश्न पडला. आम्हाला शासनाने मदत नाही केली तर आत्महत्या केल्याशिवाय दुसरा आम्हाला पर्याय नाही, असे या दाम्पत्याने माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. पगार लावलं मी जमीन आहे त्याला पगार येतं. तुमचं सांगा. तुमचं माझं सांगतो ना, शेती वगैरे आहे का तुम्हाला? शेती जर गावातल्या कोणी माणसं मला शेती आहे म्हणून त्याला इनाम देतो मी. तुम्हाला शेती नाही, शेतीच नाही, अपंग आहेत ना? आपण काय बरं, नाही का म्हणले, ऐकू येत नाही. ऐकू येत नाही. बरं आहे, बरं, तुम्हाला काय घरकुलाची मागणी आहे का? घरकुलाची पगारची मागणी आहे. अगोदर घरकुल मिळालं का? नाही ना, कधीच नाही. कधीच नाही. कधीच नाही. बरं, इथं तुम्ही मतदान किती वर्षापासून करता? 50 वर्षापासून करतो. मतदान करता. मग आता शासनाला काय पाहिजे मागणीचं तुमचं? मला घरकुल पाहिजेत. मावशी, किती वर्ष झाले इथं राहता तुम्ही? तिकडे बघा तिकडे. 50 वर्षी. हा, 50 वर्ष झाली. 50 मुलं वर्ष. किती आहेत? मुलं मुलं नाही तर एकच मुलगी. काय लग्न झालं? लग्न झालं. हा. बरं, आता तुम्ही हे जे तुमचं तुटकं फुटकं घर दिसायला शेना मातीचं, हो साहेब. हे बांधण्यासाठी शासनाला काही पाठपुरावा केला का तुम्ही? नाही. तुम्ही पाठपुरावा नाही केला? केला ना तुम्ही. केला. नक्की सांगा काय केलं. अहो, गरम बटन माहित पण दिलेच नाही ना. सगळं दिले. हा, दिलं, पण तुम्हाला अजून घरकुल दिलं नाही. नाही. काय म्हणतात इथले ग्रामसेवक? काहीच नाही. घरकुल मागितलं तर काय म्हणतात? म्हणतात देऊ. तुम्ही ग्रामपंचायतला घरकुल मागितलं होतं का? इकडे लावा. तर काय म्हणले ते? देऊ होतं, आता पण आलंच नाही. किती वर्षापासून मागायले? 10 वर्षांनी मागायला. 10 वर्षापासून मागायले. मतदान तुम्हाला आहे का? हो, आहे. किती वर्षापासून मतदान करता? 50 वर्षापासून. बरं बरं. तुम्हाला काय निराधार वगैरे काही पगार नाही, नाही. काहीच भूमी नाही, भूमी माणसं. सर त्याच्या घरी एकदा पाहा ना. शेती पण नाही, ते लोक भूमी नाही, त्यांना घर नाही राहायला. अक्षरशः आपण पाहिलं तर त्याच्या घरात पाणी साचतं, थोडीशी पाऊस आला वल फुटते, आणि त्यांना कुठलाच शासनाकडून लाभ नाही, कुठली पगार चालू नाही, काहीच नाही. यांचं मत आहे की शासनाने आम्हाला लवकरात लवकर काहीतरी मदत करावी, घरकुल द्यावं. घरकुलासाठी वारंवार कागदपत्र देऊनही घरकुल मंजूर होत नाही, तर त्यांना शासनाला खंत आहे त्यांची की शासन का करत नाही आम्हाला घरकुल मंजूर. बरं, आता तुम्हाला जर शासनानं घरकुल दिलं नाही आणि पगार चालू नाही केली तर तुम्ही पुढं काय करणार आहे? आत्महत्या करणार. आत्महत्या? करणार. आत्महत्या कशासाठी? काहीच नाही तर काय करणार? आत्महत्या करणार. आत्महत्याच करणार, बाकी इलाज नाही माझ्याकडं. कुठं करणार? कुठं कधी सांगता येत नाही. यांचं मत आहे बा, मला एक तर काम होत नाही, आणि काम होत नाही तर शासन मला सहकार्य करत नाही, तर मग मला दुसरा पर्याय काहीच नाही आत्महत्याशिवाय. दिलीप गायकवाड, लोकन्यूज महाराष्ट्र, हिंगोली, सेनगाव.